तर आता पाहूयात काही महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्यांचा वेगवान आढावा। 18 जुलैला होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज अधिसूचना जारी होणार आहे। 29 जून पर्यंत नामांकन दाखल करण्याची शेवटची तारीख असेल। त्यानंतर 18 जुलैला मतदान होणार असून 21 जुलैला मतमोजणी होईल, तर 24 जुलैला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ संपणार आहे। शरद पवार हे राष्ट्रपती पदाचे यूपीएचे उमेदवार नाहीत अशी माहिती सीतारमण येचुरी यांनी दिली आहे। तर आता एनडीएच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स कायम आहे। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। जवळपास 35 मिनिट दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। दरम्यान ममता बॅनर्जी यांनी आज होणाऱ्या बैठकीसाठी पवार यांना निमंत्रण दिलंय। आज दिल्लीत 22 विरोधी पक्षांची बैठक होणार आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसंदर्भात दिल्लीत 22 विरोधी पक्षांची बैठक होतीये। या बैठकीत काय तोडगा निघणार आहे हे पाहावं लागणार आहे। विधान परिषद निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक आज पडली। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर ही बैठक पार पडली आहे। विधान परिषदेचे उमेदवार प्रवीण दरेकर, प्रसाद लाड या बैठकीत उपस्थित होते। राज्यसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून विधान परिषदेची जागा जिंकण्यासाठी भाजपने तयारी केली आहे। मुंबई हे केवळ स्वप्नांचं शहर नाही, तर महाराष्ट्रात अशी अनेक शहरं आहेत जी 21व्या शतकात देशाच्या विकासाची केंद्र बनणार असल्याचं मोदींनी मुंबईतील एका कार्यक्रमात सांगितलं। एकीकडे मुंबईतील पायाभूत सुविधांचं आधुनिकीकरण होत आहे आणि त्याचवेळी इतर शहरांमध्येही आधुनिक सुविधा वाढवल्या जात असल्याचं मोदी म्हणाले। मोदी है तो मुमकिन है, औरंगाबादचा पाणी प्रश्न सोडवा। राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मोदींना हे साकडं घातलंय। औरंगाबादच्या पाणी प्रश्नावरून शिवसेना भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना राज्यपालांच्या वक्तव्यानं आता वाद वाढण्याची चिन्ह निर्माण झालेत। राज्यसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीसाठी ही आमदारांची हॉटेलवारी सुरू झाली आहे। शिवसेनेचे सर्व आमदार आणि समर्थक अपक्ष आमदार 18 जून ते 20 जून पर्यंत पवईतील हॉटेल रिनॉन्सन्स मध्ये मुक्कामी असणार आहेत। याच हॉटेलमधून सर्व आमदार 20 जूनला विधान भवनात मतदानासाठी जाणार आहेत। शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगानं मत रद्द याबाबत त्यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे। निवडणूक आयोगानं घेतलेला निर्णय एकतर्फी असून तो रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। राज्यसभा निवडणुकीतील पराभवानंतर संजय राऊत यांनी आमदारांना धमकी दिली होती। पुन्हा विधान परिषद निवडणुकीत तसं झालं तर काय करायचं असा सवाल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केलाय। राऊत यांनी आता गप्प बसावं असा इशाराही राणेंनी दिलाय। जालन्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। शहरातील अनियमित पाणी पुरवठा, कृत्रिम पाणी टंचाई आणि दूषित पाण्यासह विविध नागरी समस्यांकडे शासनाचा लक्ष वेधण्यासाठी हा काढण्यात येणार आहे। शहरातील मामा चौकातून हा मोर्चाला सुरुवात होईल। यावेळी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून आगामी नगरपालिका निवडणुकीची ही पूर्वतयारी असल्याचं बोललं जातंय। नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनी विधान परिषद निवडणुकीत मतदानाची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज केला। त्यांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी होणार आहे। 20 तारखेला होणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानाच्या परवानगीसाठी देशमुख आणि मलिकांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती, त्यावर आज सुनावणी होईल। सध्या दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत। हनुमान चालीसा प्रकरण आणि राजद्रोहाच्या गुन्ह्याबाबत राणा दाम्पत्य आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहे। जामीन रद्द करण्याच्या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे। दरम्यान राणा दाम्पत्यानं जामिनाच्या अटीचा भंग केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केलाय। त्यामुळे त्यांचा जामीन रद्द होणार का हे पाहावं लागणार आहे। आजपासून राज्यातील सगळ्या एसएससी बोर्डाच्या शाळा सुरू झाल्यात।
पहिले ते 10वीच्या शाळा आजपासून सुरू झाल्या आहेत। दरम्यान 2 महिन्यांच्या कालावधीनंतर शाळा सुरू झाल्याने विद्यार्थी उत्साही असल्याचं पाहायला मिळालं। कांजूरमार्ग मेट्रो कारशेड संदर्भातील एका याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहे। मालकी हक्काबाबत खासगी कंपनीने केलेल्या दाव्याविरोधात राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर आज निकाल देण्यात येणार आहे। रक्तदानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र जवळपास दशकभराहून अधिक काल अव्वल राहिला आहे, तर महाराष्ट्रात मुंबई अग्रेसर ठरली आहे। कोरोनाच्या मागील 2 वर्षात म्हणजे 2020 ते 22 मध्ये महाराष्ट्राने 31 लाखांहून अधिक रक्तांच्या पिशव्यांचं संकलन केलंय। कचऱ्यात टाकलेल्या, वाया गेलेल्या किंवा जप्त केलेल्या प्लास्टिकचा वापर रस्ते बांधणीत करण्याचा निर्णय काही वर्षांपूर्वी पालिका प्रशासनाने घेतला होता। मात्र आता हा प्रयोग पालिकेने गुंडाळलाय। प्लास्टिकचे वर्गीकरण करणं, रस्ते बांधणीसाठी ठराविक दर्जाचे प्लास्टिक निवडणे याकरिता यंत्रणा उभारणे अवघड असल्यामुळे प्लास्टिकचा वापर करण्याचा प्रयोग कागदावरच राहिलाय। देशातील पहिले 105 मेगावॅट वीज निर्मिती क्षमतेचे तरंगते सौर ऊर्जा पार्क महाराष्ट्रात उभं राहणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील इराई धरणात महानिर्मितीने हे सोलार पार्क उभारण्याचा निर्णय घेतलाय। त्यासाठी 580 कोटी रुपयांचा खर्च अनपेक्षित असून पुढील 15 महिन्यात सौर प्रकल्प उभारणीचे काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। राज्यात आता एसटी ड्रायव्हरची ब्रेथ अॅनालायझर टेस्ट करण्यात येणार आहे। ड्रायव्हरने मद्यप्राशन न केल्याची खातरजमा झाल्यानंतरच त्याच्या हातात एसटीचे स्टेअरिंग देण्यात येणार आहे। मुंबईला साथीच्या आजारांची भीती वाढली आहे। जून महिन्यात 12 तारखेपर्यंत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण वाढले असून स्वाईन फ्लूचा एक रुग्ण आढळलाय। शहरातील वांद्रे पूर्व, कुर्ला, माहीम, धारावी, वरळी या भागात मलेरिया, गॅस्ट्रोचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडले आहेत। मुंबईतील लोअर परळमधील पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलाचं काम गेल्या 5 वर्षांपासून रखडलंय। या पुलाचं काम 2 वर्षांमध्ये पूर्ण होणं अपेक्षित होतं, मात्र आता दुप्पट वेळ ओलांडूनही या पुलाचं काम पूर्ण झालेलं नाही। त्यामुळे स्थानिकांसह दररोज इथून प्रवास करणाऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। अमरावती मुंबई ट्रेनमधील एसी बंद झाल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे। अशात एका ट्रेनमधून प्रवास करणारे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी संताप व्यक्त केला। एसी बंद झाल्याने त्यांनी रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची फोनवरून कान उघडणी केली। बातमी आहे जालन्यातील चोरट्यांनी घरफोडी करत रोख रकमेसह दागिने पळवलेत। सदर घरातील व्यक्ती त्याच्या आईचा मृतदेह अंत्यविधीसाठी मुळगावी घेऊन गेला होता। यावेळी चोरट्यांनी घरावर डल्ला मारला। योगेश नगर परिसरातील ही घटना आहे। जळगावमध्ये दुचाकींची चोरी करून कमी किमतीत विक्री करणाऱ्या तिघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। तुषार सपकाळे, तेजस सपकाळे आणि राहुल मोरे अशी या आरोपींची नावं आहेत। त्यांच्याकडून चोरी केलेल्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्यात। जालन्यात जागेच्या शुल्लक वादातून 2 गटात तुंबळ हाणामारी झाली आहे। यावेळी झालेल्या हाणामारीत 4 जण जखमी झाले असून रक्तबंबाळ अवस्थेत ते पोलीस ठाण्यात दाखल झाले। काजळा फाट्याजवळील गणेशनगर शिवारात असलेल्या जमिनीच्या मालकीवरून हा राडा झाला। नागपुरात रिक्षा प्रवासाचे दर वाढवण्यात आलेत। इंधन दरवाढीमुळे रिक्षा युनियनने दरवाढ करण्याची मागणी केली होती। त्यानुसार आजपासून रिक्षाच्या दरात वाढ होणार आहे। नागपूरकरांना आता 1 किलोमीटरच्या प्रवासासाठी 18 रुपये मोजावे लागणार आहेत। बातमी आहे वर्धातून। वर्धा जिल्ह्यातील आर्वी तळेगाव रस्त्याचे काम गेल्या 1.5 महिन्यांपासून रखडलंय। रस्ता नुसता खोदून ठेवलाय, त्यामुळे रस्त्याचं काम तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी काँग्रेसने चक्काजाम आंदोलन केलंय। रस्त्याचं काम सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथील अंबिका सहकारी साखर कारखान्यातील दिलेली जमीन परत देण्यासाठी शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलंय। साखर कारखान्यासाठी जमीन घेतली पण कारखाना सुरूच झाला नाही, त्यामुळे जमीन परत द्या किंवा सध्या सुरू असलेल्या बाजारभावाने मोबदला देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे।
यंदा ऊसाच्या विक्रमी उत्पादनामुळे साखरेचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात झालंय। साखर उत्पादनात ब्राझील नंतर महाराष्ट्र देशात पहिल्या तर जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकावर आहे। राज्यातील 101 सहकारी आणि 98 खासगी कारखान्यांमधून 9 जून पर्यंत 13,72,23,000 साखरेचं उत्पादन झालंय। ठाण्यात मोठं पाणी संकट निर्माण झालंय। पाणी साठा कमी असल्याने पाणी संकट निर्माण झालंय। ठाणेकरांना आठवड्यातून एकदाच पाणी मिळण्याची शक्यता आहे। पुढील काही दिवसात धरण क्षेत्रात पाणी न पडल्यास पाणी संकट निर्माण होण्याची शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। भाजप आमदार नितेश राणेंचं पालिका आयुक्तांना पत्र लिहिलंय। मुंबई पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचं वाटप करण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। दप्तर खरेदीसाठी 14 शुद्ध पत्रिका काढण्यात आल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय। मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीला कंत्राट मिळवण्यासाठी खटाटोप सुरू असल्याचा आरोप राणेंनी केलाय। महाराष्ट्र कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळते। राज्यात दिवसभरात 2,956 नवे रुग्ण सापडले। कालच्या अपेक्षा 56% रुग्ण वाढलेत। गेल्या 10 दिवसात 241% रुग्णवाढ झाल्याचं दिसून आलंय। राज्यात सर्वात जास्त रुग्णवाढ मुंबईत दिसून येते। आज दिवसभरात मुंबईत 1,724 रुग्णांची नोंद झाली आहे। वाढत्या आकडेवारीने पालिका प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे। मुंबईत कोविड पॉझिटिव्हिटी रेट 15.58% इतका आहे। बातमी आहे पावसासंदर्भातली। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालाय। पावसामुळे शेतकरी सुखावलाय तर नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। सध्या शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिलाय। वाशिमच्या किनखेड शिवारात वीज अंगावर पडून शेतमजुराचा मृत्यू झालाय। गजानन थोरात असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे। वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने ते झाडाखाली उभे होते। त्यांच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा जागीच मृत्यू झाला। उल्हासनगरात 2 तरुणांवर रस्त्यात चाकू हल्ला करण्यात आलाय। पोलीस स्टेशनला दिलेली तक्रार मागे घे असं आरोपीने दोघांना सांगितलं, मात्र त्यांनी नकार दिल्याने आरोपीने त्यांच्यावर चाकू हल्ला केलाय। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे। टेरर फंडिंग प्रकरणी पुणे एटीएसने जम्मू काश्मीरमधून आणखी एका आरोपीला अटक केली आहे। युसुफ असं त्याचं नाव आहे। त्याला पुणे कोर्टात 21 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। भिवंडीतील लहान मुलांच्या क्रिकेट खेळण्याच्या वादातून हाणामारी झाल्याचं समोर आलंय। लाकडी दांड्यांनी एकमेकांना मारहाण करण्यात आली आहे। मारहाणी प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलीस तक्रार दिली आहे। हल्ल्याचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होतोय। नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट टाकल्यानं भिवंडीत राडा झाल्याचं पाहायला मिळालं। तरुणांविरोधात राडे करणाऱ्या 100 ते 125 जणांविरोधात भोईवाडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय, तर नारपोली पोलिसात 50 जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय। नुपूर शर्मांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय। पैगंबरांविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। राज्यात नुपूर शर्मा विरोधात पहिलाच गुन्हा दाखल झाल्यानं त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। बातमी आहे भिवंडीतील। भिवंडी शहरातील कल्याण रोडवरील साईबाबा मंदिराजवळ दुकानदार आणि व्यावसायिकांनी अतिक्रमण केलंय। त्या विरोधात पालिकेने कारवाई सुरू केली आहे। पालिकेने अतिक्रमण केलेल्या जागा जमीनदोस्त केल्यात। यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मोडले गावात पुन्हा एकदा हत्तीचं दर्शन झालंय। या गावात हत्तीचा धुमाकूळ चालू असून हत्तीच्या दिवसाढवळ्या गावातील वावराने ग्रामस्थान आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तस्कर, मादी आणि 3 पिल्लांसह एकूण 5 हत्ती या भागात अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्कूल बसच्या चाकाखाली सापडून विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय। विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर तो मागच्या चाकाखाली सापडला।
पुणे जिल्ह्यातील वडगाव खुर्द येथील ही घटना आहे। चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्यातील अकोट दर्यापूर रोडवरील वासुदेव महाराज संस्थेच्या भांडारगृहाला आग लागली। या आगीत भांडे आणि बिछाई साहित्य जळून खाक झाले। आगीचे कारण अद्याप कळू शकलं नाही, मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। जळगावात पहिल्यांदाच वारकरी धारकरी संगमाचं दृश्य पाहायला मिळालं। श्रीराम मुक्ताई पालखीचं पांडे चौकात आगमन होताच धारकऱ्यांनी पुष्पवृष्टी करत वारकऱ्यांचं स्वागत केलं। यावेळी जय हरी विठ्ठल, हर हर महादेव, शिवाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या। यंदा ऑस्ट्रेलियाचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे 21 फूट उंचीच्या भव्य मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे। यासाठी लालबागहून बाप्पाची मूर्ती ऑस्ट्रेलियाला रवाना झाली आहे। बाप्पाचा तब्बल 2 महिने जहाजातून प्रवास असणार आहे। लालबागच्या राजाची मूर्ती घडवणारे मूर्तिकार बागवे यांच्या मूर्तिशाळेत ही मूर्ती साकारण्यात आली आहे। बातमी आहे कोल्हापुरातील। देशातील सर्वात मोठं फुलपाखरू कोल्हापूरच्या राधानगरी अभयारण्यात आढळून आलंय। सदर्न बर्डविंग या प्रकारातील हे फुलपाखरू आहे। त्याचा आकार 140 ते 190 मिलीमीटर इतका आहे। हे फुलपाखरू काळसर रंगाचं असून पंख सोनेरी आहेत। हे फुलपाखरू या अभयारण्यात आढळल्याने अभयारण्यातील जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। या अभयारण्यात फुलपाखरांनी विशेष उद्यानं उभारली असून त्यामध्ये हे फुलपाखरू दिसून आलंय। तर आतापर्यंत अभयारण्यात 135 हून अधिक फुलपाखरांची नोंद झाली आहे। जंगलात 2 वाघांमधील झुंज तर कायम बघायलाच मिळते, पण 2 वाघ तेही जंगलात खेळताना आणि मस्ती करताना क्वचितच दिसतात। मध्य प्रदेशातील टायगर फाउंडेशन मध्ये अलीकडेच 2 वाघ खेळण्याच्या आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसले। भारतीय वन सेवेतील अधिकारी सुसंताना नंदा यांनी 2 वाघांचा मस्ती करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय। दिल्लीत आज काँग्रेसकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलंय। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सलग 2 दिवस ईडीकडून चौकशी झाली। त्यानंतर आज पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलंय। अशात काँग्रेस भाजपवर हल्लाबोल केलाय। सुडाच्या भावनेतून सरकार गांधी परिवाराला टार्गेट करते असा आरोप केला जातोय। अशात आज होणाऱ्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे बडे नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे। सिद्धू मुसेवालाची हत्या सुडाच्या भावनेनं घेण्यात आल्याचं बिश्नोईनं म्हटलंय। या घटनेत आपला हात नसल्याचं त्याने सांगितलं होतं। त्यानंतर चौकशीसाठी त्याला पंजाब पोलिसांनी ताब्यात घेतलं। संसदेचं यंदाचं पावसाळी अधिवेशन 18 जुलैपासून सुरू होणार आहे। पावसाळी अधिवेशन 18 जुलै ते 12 ऑगस्ट या दरम्यान होण्याची शक्यता आहे। संसदीय कामकाज समितीच्या बैठकीत या तारखांची शिफारस केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आगामी पावसाळी अधिवेशन 17 दिवस होण्याची शक्यता आहे। सर्वोच्च न्यायालयाने लिव्ह इन प्रकरणी मोठा निर्णय दिला आहे। जर पुरुष आणि स्त्री लग्नाशिवाय दीर्घकाळ एकत्र राहत असतील तर ते लग्न मानलं जाईल असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलाय। तसंच लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये जन्माला आलेल्या मुलांनाही वडिलांच्या संपत्तीत हक्क मिळेल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। घाऊक महागाईचा दर मे महिन्यात 15.88% विक्रमी उच्चांकावर पोहोचलाय। हा मागील 10 वर्षांमधील उच्चांकी स्तर आहे। घाऊक महागाई दर वाढवण्याचे मुख्य कारण म्हणजे खनिज तेल, नैसर्गिक वायू, कच्चे तेल इत्यादींच्या किमतीत झालेली वाढ आहे। IPL मीडिया राईट्स मध्ये वायकॉमनी मोठी घोषणा केली आहे। 18 मोठी बाजी मारली आहे। भारताने तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर मात केली आहे। या विजयासह भारताने T20 मालिकेतील आपलं आव्हान कायम ठेवलं। या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि ईशान किशनने अर्धशतकी खेळ खेळली आहे।
तर हर्षल पटेलनं 4 विकेट्स घेतल्या असून युजवेंद्र चहलनं 3 विकेट्स घेत भारताच्या विजयात हातभार लावला. बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणला तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर प्रकृती बिघडली. त्यामुळे दीपिकाला तातडीनं हैदराबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या तिची प्रकृती सुधारल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान दीपिका पादुकोणच्या तब्येतीत बिघाड झाल्याचं समजताच अनेक बॉलिवूड कलाकारांनी सोशल मीडियावरून तिच्या सोबतचे फोटो शेअर केलेत. यातच अभिनेत्री आणि मॉडेल उर्वशी राऊतेलानं कान्स 2022 सोहळ्यातील दीपिका सोबतचा एक खास व्हिडिओ शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करत तिला काळजी घेण्याचं आवाहन उर्वशीने केलंय. तर आरोग्याची काळजी घे, तू आमच्यासाठी खूप अनमोल आहेस असं कॅप्शन तिनं दिलंय. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आगामी ब्रह्मास्त्र या सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची घोषणा या सिनेमातील मुख्य भूमिकेतील अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी केली आहे. दोघांनीही इंस्टाग्रामवर लाईव्ह येऊन याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आता या सिनेमाची उत्सुकता लागली आहे. हार्ट, सोल, लिव्हर, किडनी सब कुछ दे दिया है टू मेक दिस. तर यासह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.